श्रोते हो, आपण तू मी आणि पहिला पाऊस या अनुषंगानं आपण बोलत आहोत. आणि त्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू सोबत असलीस की पाऊस कसा झिम्माड होतो. तू सोबत असलीस की पाऊस कसा झिम्माड होतो. पानाफुलातून बेधुंद बागडताना, पानाफुलातून बेधुंद बागडताना तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो, तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो. आपल्या सर्वांना माहीत आहे की पाऊस हा सर्व दूर रुजतो, तो मातीमध्ये रुजतो, तो पाना फुलांमध्ये रुजतो आणि एवढंच नाही तर तो मनामध्ये सुद्धा रुजतो, नाही का. म्हणून मी लिहिलंय की तू सोबत असलीस की पाऊस कसा झिम्माड होतो. पाना फुलातून बेधुंद बागडताना तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो, तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो. आणि मी माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की रिमझिम पाऊस आला की आठवते ते, म्हणजे तुझं माझं सोबत हमखास भिजणं. रिमझिम पाऊस आला की आठवते ते, म्हणजे तुझं माझं सोबत हमखास भिजणं. आणि पावसाच्या थेंबांना तुझ्या देहावरून निथळताना, आणि पावसाच्या थेंबांना तुझ्या देहावरून निथळताना मोती होताना डोळे भरून पाहणं, मोती होताना डोळे भरून पाहणं, मोती होताना डोळे भरून पाहणं. तर ते पावसाचे थेंब जेव्हा तुझ्या देहावरून निथळतात त्यावेळी ते मोती बनतात. या अनुषंगानाची माझी ही चारोळी होती. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की आठवतात सखे मजला क्षण प्रत्येक ते सोनेरी. आठवतात सखे मजला क्षण प्रत्येक ते सोनेरी. नाद गोड त्या पैंजनाचा चाल हरणीसी मोहक भारी. नाद गोड त्या पैंजनाचा चाल हरणीसी मोहक भारी. तू मी आणि पहिला पाऊस, तू मी आणि पहिला पाऊस डोलती पिकं हिरव्या रानात. वाह. तू मी आणि पहिला पाऊस डोलती पिकं हिरव्या रानात. मोती कणसात भरता घामाचे, मोती कणसात भरता घामाचे. येईल आबादानी सखे संसारात, येईल आबादानी सखे संसारात, येईल आबादानी सखे संसारात. क्या बात, क्या बात. आणि खरंच की आठवतात सखे मजला ते प्रत्येक सोनेरी क्षण, त्या गोड पैंजनाचा नाद, हरणीसी मोहक अशी भारी चाल. तू मी आणि पहिला पाऊस जेव्हा असतो तेव्हा हिरव्या रानामध्ये पिकं डोलतात. मोती जे घामाचे मोती जे आहेत त्या घामाच्या मोत्यांनी जेव्हा कणीस भरतं तेव्हा संसारामध्ये आबादानी येईल, असं अप्रतिम भावस्पर्शी शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, जे आपल्याला पाठवलेले आहे सुनील कुमार निखारे सरांनी नागपूर येथून. सुनील कुमार निखारे सर नागपूर येथून लिहित आहेत की मनतन भिजले तुझे माझे सरसर सरी उतरल्या. मनतन भिजले तुझे माझे सरसर सरी उतरल्या. ओले चिंब अंगण झाले वर्षा ऋतू आनंदात मन तृप्त झाले. वाह. ओले चिंब अंगण झाले वर्षा ऋतू आनंदात मन तृप्त झाले. मन प्रफुल्लित जसे मोर नाचले. क्या बात आहे. मन प्रफुल्लित जसे मोर नाचले. रिमझिम पहिला पाऊस पडू लागला, रिमझिम पहिला पाऊस पडू लागला. तुझ्या माझ्या प्रीतीला भरभरून दाटला, तुझ्या माझ्या प्रीतीला भरभरून दाटला. तू आणि मी पहिला पाऊस असा बघितला, तू आणि मी पहिला पाऊस असा बघितला, असा बघितला. वाह. तर तू मी आणि दोघांसोबतचा पहिला पाऊस सरांनी शब्दबद्ध केलेला होता की मन आणि तन हे दोघांचंही भिजलं जेव्हा सरसर सरी उतरल्या. आणि पाऊस हा मनाला सुद्धा भिजवत असतो, नाही का. आणि जेव्हा सोबती लागती असते तेव्हा ते क्षण हे धुंद करणारे असतात. अंगण जेव्हा ओलचिंब होतं तेव्हा आनंदानं मन तृप्त होऊन जातं, मनामध्ये जणू काही मोर नाचायला लागतात. याबद्दलचं सरांचं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन तू मी आणि पहिल्या पावसाबद्दलचं सरांनी केलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये संदीप गोपाळ बागडे सर लिहित आहेत शेलू कर्जत जिल्हा रायगड येथून. संदीप गोपाळ बागडे सरांनी शेलू कर्जत जिल्हा रायगड येथून लिहिलं आहे की
तू मी अन पाऊस हे नातं जगा वेगळं. तू मी अन पाऊस हे नातं जगा वेगळं. क्षणात येता एक सर चिंब झालं सगळं. वाह. क्षणात येता एक सर चिंब झालं सगळं. चिंब ओला देह स्पर्शता हरपले देहभान. चिंब ओला देह स्पर्शता हरपले देहभान. सरी मागून सर झेलुनी झाले हिरवे रान. क्या बात आहे. सरी मागुनी सर झेलुनी झाले हिरवे रान. गडगडाट झाला कसा ढगावरी ढग आदळून. गडगडाट झाला कसा ढगावरी ढग आदळून. मिठीत येतू सखे प्रेम मजवरी उधळून. मिठीत येतू सखे प्रेम मजवरी उधळून. आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की मनात दिसे तुझ्या कागर लज्जा आणि भीती. मनात दिसे तुझ्या कागर लज्जा अनभीती. मनात दिसे तुझ्या कागर लज्जा अनभीती. माझी तुझवर जडली युगानुयुगाची प्रीती. माझी तुझवर जडली युगानुयुगाची प्रीती. युगानुयुगाची प्रीती. वाह वाह. तर तू मी आणि पहिला पाऊस. आणि त्या पहिल्या पावसामध्ये मनावर जी लज्जा आहे, भय आहे, ते दूर सारून तू कवेमध्ये ये, तू मिठीमध्ये ये, तू प्रेम माझ्यावर उधळ. कारण माझी तुझ्यावर युगानुयुगाची प्रीती जडलेली आहे. असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या कवितेमध्ये होतं. आणि जसं की सरांनी लिहिलंय की चिंब ओला देह स्पर्शता हरपले देहभान. सरी मागुनी सर झेलुनी झाले हिरवे रान. जेव्हा सरी मागून सरी पडतात तेव्हा अवघं रान हे हिरवंगार होऊन जातं. आणि ते धुंद असे क्षण सरांनी सुंदररित्या आपल्या रचनेमध्ये टिपलेले आहेत. आणि या सुंदर अप्रतिम अशा कवितेनंतर श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मॅडमनी लिहिलंय. सौ कविता चंद शेटे मॅडम लिहित आहेत काव्यश्री या नावाने म्हापसा गोवा येथून. सौ कविता चंद शेटे काव्यश्री या नावाने मॅडम लिहितात म्हापसा गोवा येथून. तो मी अन पहिला पाऊस. तो मी अन पहिला पाऊस. पहिला पाऊस होता इंद्रधनुने नटलेला. मखमली सरींच्या सप्तरंगात चिंब भिजलेला. पहिला पाऊस होता इंद्रधनुने नटलेला. मखमली सरींच्या सप्तरंगात चिंब भिजलेला. सप्तरंगात चिंब भिजलेला. वाह. तर सरींना मखमली शब्दाची उपमा देऊन मॅडमनी अप्रतिम शब्दांकन या पहिल्या 4 ओळीमध्ये केलेलं होतं. पुढे मॅडम लिहित आहेत की तू मी अन पहिला सप्तरंगी पाऊस भिजवी डोळ्यांची पापणी. तू मी अन पहिला सप्तरंगी पाऊस भिजवी डोळ्यांची पापणी. आठव गंध सांगे कहाणी. आठव गंध सांगे कहाणी. मृदगंधात मिसळुनी. मृदगंधात मिसळुनी. मृदगंधात मिसळुनी. वाह. तर खूप गहिरे असे भाव या शेवटच्या 4 ओळीमध्ये होते की पहिला पाऊस सप्तरंगी होता जो डोळ्याची पापणी भिजवत होता. तो आठवणीतला पाऊस होता. तो पापणीच्या कडा भिजवणारा होता. आणि तो आठवगंध जो आहे तो एक कहाणी सांगत होता. ती कहाणी सांगत असताना त्या डोळ्यातल्या पापणीमधल्या पाण्याला मृदगंध होता. खूप अप्रतिम सुंदर अशी ही कल्पना होती की पापणीतल्या पाण्याचा मृदगंध जेव्हा त्याच्या किंवा तिच्या आठवणीमध्ये पापणी वाहत असते पहिल्या पावसाच्या आठवणीमध्ये, तेव्हा त्या पापणीतल्या पाण्याला मृदगंध येतो. असं अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये राजशाली मॅडम लिहित आहेत. राजशाली मॅडम यांनी लिहिले तू मी आणि पाऊस तिघांची जमते जेव्हा यारी. तू मी आणि पाऊस तिघांची जमते जेव्हा यारी. जाणवे गारवा भावनांना मना प्रेमाची उभारी. वाह. जाणवे गारवा भावनांना मना प्रेमाची उभारी. तू मी आणि पाऊस होतो श्वास श्वास ओला. तू मी आणि पाऊस होतो श्वास श्वास ओला. प्रीतीच्या या रंगात आपल्या जणू राधा कृष्णाचा भास झाला. प्रीतीच्या या रंगात आपल्या जणू राधा कृष्णाचा भास झाला. जणू राधा कृष्णाचा भास झाला. वाह. तर जेव्हा तू मी आणि पाऊस तिघांची यारी जमते तेव्हा भावनांचा गारवा जाणवतो आणि मनाला प्रेमाची उभारी येते. असं शब्दांकन करून मॅडमनी पुढच्या 4 ओळीमध्ये तिघेच नसताना प्रत्येक श्वास ओला होतो.
असं शब्दांकन केलेलं आहे. आणि या रंगात रंगताना राधाकृष्णाच्या अमर प्रेमाचा भास होतो. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी लिहिलंय परभणी येथून. सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून की तू मी आणि पहिला पाऊस असेल ती खूप गोड आठवण. तू मी आणि पहिला पाऊस असेल ती खूप गोड आठवण. तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची करून ठेवेल कायमची साठवण. तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची करून ठेवेल कायमची साठवण. वाह. तर तू मी आणि पहिला पाऊस हे तिघे जेव्हा सोबत असू तेव्हा ती खूप गोड अशी आठवण असेल. आणि निश्चितच ती खूप सुंदर अशी आठवण असते. पहिल्या पावसात आपल्या जोडीदारासोबत, प्रेयसीसोबत, पत्नीसोबत जेव्हा आपण भिजतो तेव्हा ती आठवण जी आहे ती खूप मनाच्या एका कप्प्यामध्ये ती जपून ठेवली जाते कायमची. आणि जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा ती आठवणसुद्धा मृदगंधित होते नाही का. आणि जसं सरांनी म्हटलं आहे की तुझ्या माझ्या भेटीची ती कायमची साठवण करून ठेवेल. खूप अप्रतिम 4च ओळीमध्ये पहिल्या पावसाबद्दल, तिच्यासोबत भिजण्याच्या सुंदर अशा कल्पनेला सरांनी अप्रतिमरित्या साकारलेलं होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये पहिल्या भेटीतला पाऊस या शीर्षकाखाली प्रियंका आडगळे मॅडम लिहित आहेत मेंढापूर येथून. प्रियंका आडगळे मॅडम यांनी मेंढापूर येथून लिहिलंय पहिल्या भेटीतला पाऊस या शीर्षकाखाली की पावसाच्या थंड हवेत ती मला आठवायची. पावसाच्या थंड हवेत ती मला आठवायची. थंडगार हवेत इशारा मला स्पर्श करायचा. थंडगार हवेत इशारा मला स्पर्श करायचा. पहिल्या भेटीत हा पहिला पाऊस, त्या पावसात आम्ही दोघेही चहाप्रेमी. पहिल्या भेटीत हा पहिला पाऊस, त्या पावसात आम्ही दोघेही चहाप्रेमी. त्या पहिल्या भेटीतला पाऊस आणि पावसात घेतलेला चहा, ती आणि मी त्या पहिल्या भेटीतल्या पावसाला आठवायचो. त्या पहिल्या भेटीतला पाऊस आणि पावसात घेतलेला चहा, ती आणि मी त्या पहिल्या भेटीतल्या पावसाला आठवायचो. वाह. तर पहिल्या भेटीतली आठवण, थंडगार हवेत इशारा करणारा तो स्पर्श, पहिल्या भेटीतला तो पाऊस, ज्यामध्ये मिळून चहा घेतलेला. आणि त्या चहाला, त्या भेटीला, त्या पहिल्या आठवणीला आठवणारी मॅडमची ही अतिशय भावस्पर्शी रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रशांत यशवंत गमरे सरांनी लिहिलंय तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून. प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून की तू येशील का पावसासोबत छत्रीत माझ्या शिरायला. तू येशील का पावसासोबत छत्रीत माझ्या शिरायला. तुझी प्रीत आणि त्याची सर खरंच येईल माझा भिजायला. वाह. तुझी प्रीत आणि त्याची सर खरंच येईल माझा भिजायला. तू मी आणि पाऊस, तू मी आणि पाऊस, बस एवढेच हवेत उरायला. तू मी आणि पाऊस बस एवढेच हवेत उरायला. मग झेलून तुषार आनंदाचे, मग झेलून तुषार आनंदाचे लागेल मन बागडायला. मग झेलून तुषार आनंदाचे लागेल मन बागडायला, लागेल मन बागडायला. क्या बात आहे, क्या बात आहे. तर तू माझ्यासोबत माझ्या छत्रीमध्ये भिजायला येशील का, पावसासोबत येशील का, अशी विचारणा करून तू जेव्हा येशील, तुझी प्रीत आणि त्याची सर याच्या सोबत भिजताना मजा येईल. असं शब्दांकन करून सरांनी लिहिलंय की फक्त तिघच आपण हवेत. आणि जेव्हा त्या पावसाचे आनंदाचे तुषार आपण झेलू तेव्हा मन हे आनंदाने बागडायला लागेल. वाह. तर खूप सुंदर रोमॅन्टिक असा क्षण जो आहे तो सरांनी त्या छत्रीतला पावसासोबतचा, अंगावर तुषार उडत असतानाचा, अंगावर शहारे येत असतानाचा हा सुंदर असा क्षण जो आहे तो सरांनी शब्दबद्ध केलेला होता. आणि आपण श्रोते हो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांचा शो. माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.